रात्रीच्या अंधारामध्ये इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा भडीमार केलेला आहे। इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये इस्रायलमध्ये 2 जण ठार झालेले आहेत तर अनेक जण हे जखमी झालेले आहेत। इराणच्या हल्ल्यामध्ये अनेक इमारतींचं मोठं नुकसान देखील झालेलं आहे। तर इराणचं पश्चिम आशियातील आखाती देशातल्या तळांवरती देखील जोरदार असा मारा सुरू आहे। इराकमधील अमेरिकन तळावरती देखील इराणनं जोरदार मारा केलाय। अल उदैद अल दाफरा हवाई तळावरती इराणनं जोरदार असा मारा केलेला आहे। तर कुवेतच्या अली अल सलेम हवाई तळावरती देखील तुफान हल्ला करण्यात आलाय। पश्चिम आशियातलं युद्ध हे आणखी विक्राळ अवस्थेमध्ये गेलेलं आहे। ऑपरेशन ट्रू प्रॉमिस या अंतर्गत हल्ल्यामध्ये वाढ करणार असं IRGCनं म्हटलेलं आहे। तर इराण युद्धामध्ये त्यांची सर्वात घातक क्षेपणास्त्र उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे असं देखील सध्या दिसून येत आहे। तर इस्रायलवरती इराणकडून रात्रीच्या वेळी हे हल्ले चढवण्यात आलेले आहेत। हल्ल्याचं प्रमाण हे आणखी तीव्र झाल्याचं कळतंय। अमेरिकेच्या अनेक तळांवरती देखील इराणकडून सातत्यानं हल्ले करण्यात येत आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।